मित्रांनो बक्कासूर आणि मथुर टॉप मध्ये बोलतोय. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आणि तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आम्ही चाललो आहे तुझ्या पालखीला. तुम्हाला माहीत असेल माझ्या तोंडावरती खुशी ही बघितलीच असेल तुम्ही. तर आता फोटोशूट वगैरे चालू आहे यांचा. आणि इकडे आपले ट्रक आहे बॅगिंगचा. कसं बॅग ठेवला ना म्हणजे कसं एकदम फ्री होऊन जातो माणूस. तर फोटोशूट लवकर काय होणार नाही आणि पालखी लवकर काय निघणार नाही. आत्ताशी 8:30 झालेत. 7चा टायमिंग गेला तर पब्लिक यायला 8 जमायला 8 वाटले आणि निघायला 9 वाजतील. तर पहिला नाश्ता आपला तुम्हाला माहिती आहे नायरा पेट्रोल पंपच्या इथे. तर बघूया आता पालखीचं उद्घाटन सोहळा तुम्हाला दाखवतो आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो. चला जण पाहू शकता बॅगीचा काय जुगाड करायला लावलाय रशी. हीच मजा आहे मित्रांनो. आणि पोरं येतात बॅग ठेवायला आणि इकडे बॅगिंगचा स्टॉक झालेला आहे आणि पूर्ण टेम्पो आता फुलवर आहे. बघा कसे रशी नवीन लावले. हे असं तुम्ही कधी अनुभवलं असेल ना, नसेलच अनुभवलं. पाहू शकताय नरसिंह यांचा अवतार आणि कशी सजवले पालखीला. आणि त्या पालखीत आई फिरा बसलेली आहे. खूप भारी वाटतं मित्रांनो. राडा तर होणार पोरं नाही ऐकणार भावांनो. मित्रांनो पाहू शकता इकडे राडा चालू झालाय आणि इकडे पालखी पण निघालेली आहे. आणि हे फेमस इंस्टाग्राम यूट्यूबर दादा पण आलेले पाहू शकता इथे. आणि त्यांना भेटूच आपण. आपल्या पालखीमध्ये सहभागी झाले ते खूप बरं वाटतं. पाहू शकता पालखी आपली. दादा पण दर्शन घेतोय पालखीचं. यांनी नाद केला डायरेक्ट बाई मुकुट घातला नरसिंह अवतारला. दिसणारे तुम्हाला पुढे गेलाय. आणि डीजे असतो या डीजेवरती इस्टा धुडकूस होतो. इस्टा धुडकूस वन साईड नडतो. आणि यूट्यूब लाईव्ह पण असतो. आणि जे यूट्यूब लाईव्ह नाही बघणार ते मी इकडे दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. सर्वांचा चाहता नंदी म्हणजे बगीरा. इथे पालखी पण आलेली आपली. मोठे अवतार नरसिंहा यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व आई एकविरा भक्तांना पालखी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मागे सध्या तरी पुढून जो टुवे चालू होईल तिथनं डान्स चालू होईल. सध्या तरी एक लाईनने चाललेत पब्लिक आणि आपल्यासोबत जोडले गेलेत माझा मित्र. आणि पाहू शकता आता आम्ही डान्स करणार, तुम्ही बघणार. पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या व्हिडिओ बघून. आणि यावेळी पब्लिक पण वाढले खूप. प्रत्येक टी शर्टचं स्लॉट आहे ते फुल होत होतं. म्हणजे जे घ्यायला यायची ना ते संपायचं कारण की यावेळी फुल पब्लिक आलेली आहे. संदीप पुढं का नाही संदीप सोन्याचा हार मंकन सोन्याचा हार हे सोन्याचे तर मित्रांनो आता पहिला स्टॉप आहे तुम्हाला सांगितलेलं नायरा पेट्रोल पंपच्या इथे नाश्त्यासाठी. तर आता पहिला स्टॉप आलेला आहे आपला. आणि आपली पोरं कुठं कुठं घुसतात बघा. कशासाठी घुसतात तुम्हाला माहीत आहे? फ्रेश होण्यासाठी. तर इथे पहिले नाश्ता आहे. अर्ध्यांनी घेऊन सुरुवात पण केलेली आहे. उसाचा रस जाता आहे. नाश्ता कांदा पोहे वाटतंय. तर पहिले आपण खाऊन घेऊ कांदा पोहे. जास्त जरा पहिले पोटातलं पाणी बाहेर काढू दे, नंतर ते आत येतील कांदा पोहे. चला फटाफट खाऊन घेऊया. हीच मज्जा आहे मित्रांनो, हीच मज्जा आहे. मग मित्रांनो आता लाईनीला उभा राहा. आणि तुला आणखी एकच का लिंबू पण एकच घे. यायला 1-2-3 दिवसा घ्या. 4 जणांचा घाशील समजा नाही याला. लाईनीत राहिलं उभा जाम ऊन लागतं. ऊन लागणारच ना. आणि डीजेची गाडी आपल्याला स्टॉप घेतली खाल्ल्यानंतर परत राडा होईल. तर मित्रांनो पाहू शकता पालखीसोबत थोडं फोटो काढतायत आणि खूप सुंदर असं कोरलेलं आहे आणि सुंदर अशी पालखी सजवलेली आहे. आणि तिकडे पाहू शकता आमचे कार्यकर्ते. तर मित्रांनो मी आपल्या नेरगावचा परफेक्ट कार्यक्रम का होतो माहीत आहे का? कारण की त्याचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक खूप भारी आहेत. कारण की त्यांना कधी पण फोन करा, जसं की रोशनदा बघितला असेल, कधी पण फोन करा त्याला, का एकच प्रेमळ आवाजाने बोलेल. का बोल ना काय पाहिजे तुला, काय विषय. त्यामुळे खूप सुंदर असं कार्यक्रमचं आयोजन नियोजन होतं. तर मित्रांनो आता गारेगार होतोय. गारेगार ज्यूस पिऊन भाई आस्ती पे नाही एकच घोटात पेतो का रे? एकच घोटात पेतो का आस्ती पे? हे यांनी तर 2-2 केला. चष्मा पण वाट लावली, चपलीची पण वाट लावली. एका गावात 4 तुकडं. रेकुराई तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो गारेगार झालो की टोपी घेऊ आपण आणि आपण याला टाटा बाय बाय करू आणि आपण जाऊ इथनं राडा घालायला. चला जय एकविरा. तर मित्रांनो पडद्यामागची हिरो बोलतात ना तेच. कारण की यांना मागून बिगून खुर्च्या वगैरे करायला लागतो. त्यांना पुढं नेणं, खुर्च्या वगैरे गोळा करणं, बद्दलचे कार्यक्रम व्हावा. तर टोपी घेऊ इथून
एक वन साईड व्हाईट टोपी घालतील त्यासाठी ऊन नाही लागण्यासाठी. तर मित्रांनो पाहू शकता डीजे सोबत कोण पण चालतो, कारण की नाचत पण पालखीसोबत चालायला खूप मेहनत लागते. कारण की मित्रांनो त्यावरती आपल्या देवाचा अवतार आणि त्यात आई एकविरा माऊली बसलेली आहे आणि तिला खांद्यावरती नेणं म्हणजे बाई नाचतं आहे. म्हणून तर आई एकविराचा हात आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. फक्त दर्शन घेतात आणि आपण पालखीसोबतच चाललो आहे, कारण की मजा येते पालखीसोबत चालायला. डीजेसोबत चालतो मी नेहमी, पण जाऊ पुढे पण डीजेवरती नाचायला. पहिले माऊलीसोबत चालूया आपण. आपलं हृदयात आणि मनात एकच नाव जय एकविरा आणि देवाचा अवतारच समोर आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय. तर मित्रांनो पाहू शकता आई एकविरेचा फोटो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या. तर मित्रांनो पालखी पण आता जोरात घ्यायला लावले, कारण की आपल्याला अजून पलस जरी गाठायचे, पलस जरी स्टॉप घेऊन आपल्याला परत आपली कोपुली पण गाठायचे. तर एवढं स्लो चाललो तर मग नाही होणार. पण भक्त पण येत आहेत दर्शन घ्यायला, त्यामुळे आपल्याला थांबावं लागते पालखी. त्यामुळे पालखी पण आपण फास्ट चालवलेली आहे. जय एकविरा आहे आणि जाम मजा येते. हे चप्पल नाही आमच्या दोघांच्या बाहेर आता, आणि एका तुकड्यात 4. तर भक्त दर्शन घेतात, नाचतात, भेटतात. आपण आता डीजेच्या इथे जाऊ. डीजे खूप पुढे गेलाय मित्रांनो, पण पालखीसोबत चालायला मजा येते, कारण की डीजे सोबत आपण नाचतो ते चालून जातं, पण पालखीसोबत चालायला अजून मजा येते आणि दर्शन पण घ्यायला भक्त येतात. चला आपण जाऊया आता असते जय. तर मित्रांनो मस्त पावभाजीची सोय केलेली आहे. गर्दी नाही तर घेऊ दे पहिलेच, नाही तर गर्दी झाल्यावरती जाम त्रास होतो घ्यायला, म्हणजे टाईम जातो. तर मित्रांनो पाहू शकता मंडळी आपली सगळी बसलेली आहेत. भक्त एक मिळून खात आहेत. हे बघा अजून कुठे हे बघा गावात यायला जिरणार नाही, तुम्हाला जिरणार नाही. एक पावच का आईच्या गावात कसं गेलं तुम्ही असं. चला आता आपण खाऊन घेऊ मस्त इथंच. तर टेस्ट मस्तच असणार आहे. असंच मिळून खायला मजा येते मित्रांनो. त्यासाठी पालखीला यावंच लागतंय. नाच करतं काय यावंच लागतं. गावच्या मानाची पालखी. हां आता बघू शकता. बघा हे काय बोलला बघितलं का गाईच काय बोलला बघितलं. 2 पावांच्या काय नाही असं बोलतो. आईला पॉट आहे का पाटा आहे यांचा. बघा इथं बाकासूर आहे नाही हो, बाकासूर मातूर तिकडे आहे, त्यामुळे यांचं काय. हां चला हे तर मित्रांनो बक्कासूर आणि मथुर टॉप मध्ये बोलतोय. ए बक्कासूर ना मथुर टॉप मध्ये बोलतोय, वन साईड बोलतोय. पाहू शकता स्वयंसेवक आणि कार्यकर्ते ते मागेच राहतात, कारण की पहिले आपली पब्लिक भक्त नंतर बाकीचे. तर खाऊन घेतात. पालखी आता निघेलच आणि यांचं जाऊन निघाली पालखी. आता हे खाऊन घ्याल्यानंतर हे निघतील. तर मागेच थांबायला लागतं, कारण की आपल्या भक्तांना पहिले प्राधान्य भेटलं जातं. नंतर आपण खाल्ल्यानंतर ते स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते असतात पालखीचे अध्यक्ष वगैरे ते खाऊन घेतात. तर आता पालखी निघालेली, आपण चार्जिंग केलं थोडंफार. आता निघूया आपण. तर पाहू शकता तो होता तो रोशनदा. तर त्याला कधी पण फोन करा तुम्ही पालखीच्या वेळेस, का कॉल उचलणारच आणि बोलणार काय फॉर्म भरायचे होऊन जाईल का. असे भरपूर असे चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आपली नेरळगावची मानाची पालखी टॉपमध्ये आहे आणि पद्धतशीर कार्यक्रम होतं पालखीचा. तर आता आपण डीजेच्या इथे जाऊया. पालखी पण निघालेली आहे. चला मित्रांनो आम्ही आता चाललेलो दिशेने. तर माहीत नव्हतं इथे पण खायची सोय असेल. तर इथे आलो आहे तर वडापावची सोय झाली. आम्ही तिघं बसले, बाकीचे हरवलेत. तर वडापाव घेतला आहे, आता खाऊन घेतो. पब्लिक आपली येतेच, भक्त आपले येत आहेतच. मागे आवाज पण बसला माझा ओरडून.
तर मित्रांनो आता इथे पालखी थांबणार आहे आणि मस्त अशी पालखीला ठेवण्याची सोय झालेली आहे आणि इथे ताकाची पण सोय झालेली आहे. ताक पिऊन घेऊ पहिले, पॅकिंग घेऊया आपली. तर ताकाची सोय घे रे, माझं पण घे, अजून घे ना. तर मित्रांनो ताक घेतलेलं आहे. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलला थांबलेलो आहेत कारण की अजून कार्यक्रम आम्हाला ताक पिलोच, पण आम्हाला लस्सी प्यायची इच्छा झाली तर लस्सी पिऊया आपण. आम्ही बसलोय आता लगीन करायचं. लगीन यावर्षी लगीन नाही झालं, पुढच्या वर्षी करून लगीन. आनंदचा पण तर लस्सी पिऊया आणि पालखी खूप पुढे गेलेली आहे आणि आपण लय मागे लागेल. लस्सी पिऊन आणि पटापट जाऊया 8 झोड डायरेक्ट बलच तरी. तर लस्सी पिऊन घेऊया चला मॅडम. तर मित्रांनो आम्ही आता अर्ध्या तासाला पोहोचतोय पलसदरी, जाम लांब आहे. तर आधी भाई आणि विवेक भाई आम्हाला भेटला आता जाता. मी एकटा चालतो आणि माझा मित्र आहे ना संदीप, आम्ही तिघे एकाच शाळेमधले आहेत आणि आम्ही जिथून माझी चड्डी संदीप ना संदीपची चड्डी विवेक घालीच पर्यंत तिथून आम्ही लहानपणापासून सोबत आहेत. पण सोबत आहेत आमची मैत्री अशीच राहणार याच्या पुढे. तर तुम्ही आमच्या संदीपला नक्की सपोर्ट करा कारण आमचा पोरगा पक्का गरिबीतून वरती आलेला आहे. चड्डी बाटली तरी आम्ही घालतो. आमच्या सारे नदीवरती पकडलं होतं, अंगोल होतं, जाम चोपलं होतं. माझी चांबरी काढली होती पायाची ना, संदीपच्या पाठीने काढली होती. याचा हातच मारून टाकला होता डायरेक्ट झाडी चोपाला. आमच्या संदीपला तुम्ही नक्की सपोर्ट करा. जाऊ द्या तुम्ही नाही काय बोलत, बोलायला लागलं मग माझं तोंड दिसतो. बोलतो आधी बोलतो आधी बोलतो तुम्हाला. चला जाऊ पर्यंत चला जाऊ पर्यंत बाय. हॅलो या जेवायला घेताय. वाटाण्याची भाजी आहे, मस्त लागते. वरण भात आहे, मीठ कमी आहे जरासा आणि एक पाण्याची सोय. अरे पाणी दे रे, पाणी दे. व्हिडिओ का नाही तुम्ही येतो काला. वाटाण्याची भाजी दे पहिले, थोडी वाढ ना, रस्सा कमी आहे. अरे भाई वरण कमी आहे. तर मित्रांनो पहिले जेवून घेऊ, अजून पोचलो नाही म्हणजे मी तर रस्त्यात बसलो टाइमपास करीत असं काहीतरी कारागिरीत करत आम्ही चाललोय. जागा नाही. हा बरोबर आहे. त्यांना पोचलोय आपण आता श्री गजानन महाराजांच्या मठावरती म्हणजेच पलसदरी इथे. तर इकडे महाप्रसादासाठी कक्ष आहे. पाय बी धुऊ नका, नको नंतर जेव्हा यावल्यावरती धुऊ आणि तू हात धुऊ बघ, हात तोंड. इकडे पहिले जेवण घेऊ. अर्धे सगळे जेवून झाल्यात. जिरली अर्ध्यांची जिरली बोलतात. तर पहिले हातपाय धुऊ. हात धुला शकता. जेवायला काय काय वरण भात आणि बघू शकता इकडे आपली पब्लिक कशी बसलेली आहे. पद्धतशी काय काय ना. तर लागलं तर डबल घेऊ, पण पोट भरून घेऊ. डायरेक्ट आता आपल्याला जाते गोपुलीला. पाहू शकता कशी पावडर लावायला घेतले आणि इथं आरसा नाही तर आरसात बघून पावडर लावतो. कसा पावडर आहे होय भाऊ. गोरा आला, जाम गोरा आला. विवेक जाम गोरा आला, चिकना दिसतो. इथं काय तू कशाला आलाय ना, काय पावडर लावतो. सुधरा जरा सुधरा. तर मित्रांनो आम्ही आलेलो पुढे आणि माझे मित्र आलेले पुढे. तर बाईनी राडा का जय जय
कपाडा तरी सोडा हे विकट्या दोन घे विकट्या तुला घे तुला चालू करा रे कोणी हे चालू करा कोणी चालू कर ना बाबा काही नका करू, काही नका करू. काय करू नका येतो आता फायनली मित्रांनो आजचा दिवस सुखाने गेलेला आहे विक्रोळीच्या कृपेने. आम्ही आता रूमवरती पोहोचलेलो आहे. बघू शकता महाराजा मंगल कार्यालय हॉलवरती आपली वस्ती आहे. तर बघू शकता ही लगबग कशासाठी बॅगे काढण्यासाठी आणि बघ व्हिडिओ पण तर सर्व आता बॅगे काढता. आवाज पण गेलाय त्यामुळे डाऊन झाला आहे. हा ना निश्चित गुस्त्यान. तर बॅगी काढल्यानंतर आपण जाऊ. त्या कुठे आहेत ते कुठे आहेत रे मित्रांनो. इथं चपलींचा खतरा झाला आहे आता आणि हे बघा बॅगाच जागा झाल्या आणि प्रत्येकाची जागा घेतलेली आहे. परफेक्ट कार्यक्रम झाला आता. भाई एवढं धावते जागासाठी भावा नाद नाही करायचा भाई नाद नाही करायचा. चला याच इथंच धुडकून होईल नंतर. तर आपले बघूया कुठे आहेत पोरं. पालखी बघू शकता इथे आता ठेवलेली आहे. तर मित्रांनो आम्ही रूमवरती आलो. फायनली आम्ही हॉलवरती नाही झोपलो यावर्षी. तर रूमवरती आलो. रूम भेटला पण जरा जाम टाईट भाव आहे यांचा. त्यांना माहिती आहे का म्हणजे घ्यायलाच लागेल यांना रूम. तर पाहू शकता किती स्ट्रगल घ्यायला लागतंय. चार्जिंग लावायला कसं बसलाय. तर मित्रांनो आता आपण हॉलवरती काय जाणार नाही मला वाटतं. काय बघूया डीजे वगैरे नाही काय ऑर्केस्ट्रा वगैरे असं जाऊ नाहीतर मग डायरेक्ट झोपू आणि उठू सकाळी डायरेक्ट. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढे. आता नाश्ता पाणी करून इथं झोपू. पाहिला कोण तुझं